नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये नेहमीप्रमाणे जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. खरं म्हणजे श्री अजित पवार यांची मुंबईमधली कालची पत्रकार परिषद झाल्यानंतर आणि त्यांनी पुन्हा एकदा आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केल्यानंतर आणि त्याही आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष श्री शरद पवार यांनी या संदर्भातली भूमिका मांडल्यानंतर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज या संदर्भातला जो वाद महाराष्ट्रामध्ये गेली काही दिवस सुरू आहे तो आता थांबेल असं वाटलं होतं, पण असं झालं नाही. आज पुण्यामध्ये श्री अजित पवार यांच्या पक्षाच्याच कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं आणि ते स्वागत ढोल ताशाच्या गजरामध्ये करण्यात आलं, कारण त्यांनी जी भूमिका घेतली त्याबद्दलचं त्यांचं ते स्वागत होतं. स्वतः श्री अजित पवार हे असं म्हणाले की खरं तर मी काल दुपारपासूनच पुण्यामध्ये आहे. भारतीय जनता पार्टीच्या 2 आमदारांचं दुर्दैवाने कॅन्सरमुळं जे निधन झालं तर त्यांच्या आप्तेष्टांना भेटण्यासाठी काल मी तिथे गेलो होतो. गिरीश बापट हे सध्या विश्रांती घेत आहेत, तर त्यांचीही मी भेट घेतली. आणि काल मला राष्ट्रवादी काँग्रेसचे काही पदाधिकारी येऊन भेटले होते आणि त्यांनी दादा तुम्ही इथे आहात तर आम्ही तुमची भेट घेऊ असं सांगितलं. आणि मग मी त्यांना परवानगी दिली, पण मला माहिती नव्हतं की ते स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज असं स्टिकर छापून आणतील आणि अशा पद्धतीच्या स्टिकर गाड्यांना लावून आपलं स्वागत करतील. आता हे असं जरी त्यांनी सांगितलेलं असलं तरी ज्यांनी 2022चं महाराष्ट्र सरकारचं महाविकास आघाडी सरकारचं तेव्हाचं अर्थसंकल्पीय भाषण ऐकलं असेल 11 मार्च 2022चं, त्या दिवशीच्या भाषणातली पहिली ओळच श्री अजित पवार यांची स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने त्यांचं जे तुळापूर इथलं जे स्मरण ठिकाण आहे महाराष्ट्र जिथं मानवंदना देतो, तर त्या ठिकाणचा विकास करण्याच्या दृष्टीनं काही निधीची तरतूद करत असताना त्यांनी 11 मार्चला महाराष्ट्रासमोर जे अर्थसंकल्पीय अधिवेशनातलं भाषण केलं त्याच्यामध्येच त्यांनी ही घोषणा केलेली होती की स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीनं जर अतुलनीय असं शौर्य दाखवलं तर त्यांच्या नावाचा पुरस्कार त्यांना दिला जाईल. आणि मग त्यांची अर्थसंकल्पीय भाषणाची सुरुवात झाली होती. सो आत्ता आपण जे बघत आहोत आणि श्री अजित पवार जे सांगत आहेत त्याहीपेक्षा काही वेगळ्या गोष्टी ह्या राजकारणामध्ये घडत आहेत असं मानायला पुरेसा वाव आहे. तो वाव काय आहे तर ज्यांनी आकार पटेल, नाव लक्षात ठेवा, आकार पटेल हे गुजरातमधले वरिष्ठ पत्रकार आहेत. ते टाइम्स ऑफ इंडियामध्ये काही काळापर्यंत सातत्यानं लिखाण करत होते. त्यांनी गुजरातमधल्या राजकीय स्थितीबद्दल आणि विशेषतः 2002 साली जे दंगे झाले, ज्या दंगली घडल्या त्याच्याबद्दलचं विश्लेषण लिहिलेलं आहे. आणि त्याचं एक विश्लेषण मला कायमस्वरूपी लक्षात राहतं ते असं की गुजरातमध्ये ज्या दंगली झाल्या त्या दंगलीमधल्या मुख्य आरोपीमध्ये बहुतांशी पटेल समाजाच्या तरुण मित्रांचा समावेश होता. आणि त्याचं त्यांनी असं विश्लेषण केलं की गुजरातमधला तो जो जात घटक आहे, जो प्रबळ जात घटक आहे, त्या जात घटकाला जे हिंदुत्वाचं आकर्षण आहे त्या आकर्षणातनं त्यांचा सक्रिय सहभाग या दंगलीमध्ये दिसून आला. अर्थात न्यायालयाने ज्या वेगवेगळ्या निवाडे दिले त्याच्यामध्ये तेव्हाच्या राज्य सरकारचे प्रमुख श्री नरेंद्र मोदी यांना आजवर तरी गुजरातमधल्या त्या दंग्यासाठी दोषी धरण्यात आलेले नाही. पण आकार पटेल यांच्या बोलण्याचा अर्थ असा की जे भारतीय जनता पार्टीचं राजकारण खूप जवळून बघतात, कारण मी देशातला जवळपास बहुतांश भाग हा अतिशय जवळून आणि प्रत्यक्ष निवडणुकीच्या माध्यमातून समजून घेतलेला आहे. साध्या उत्तर प्रदेशसारख्या राज्याचं जर उदाहरण आपण बघितलं तर उत्तर प्रदेशमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जात प्राबल्य असूनसुद्धा भारतीय जनता पार्टीला जे घवघवीत यश मिळालं त्याचं मुख्य कारण धर्म हा जो घटक आहे हा घटक लोकांनी अधिक मानला. एका धर्मासाठी आपण भारतीय जनता पार्टीला मतदान करायला हवं असा मानणारा पश्चिम भारतातला, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र पण येतो, आणि उत्तर भारतातला ज्याच्यामध्ये सगळा काऊ बेल्ट होतो, गंगा जमुना तहजीब आपण ज्याला म्हणतो, त्या भागातल्या मतदारांनी भारतीय जनता पार्टीला मतदान केलेलं आहे. तो जात या घटकातनं बाहेर पडला. तीच स्थिती महाराष्ट्रामध्ये पण आहे. महाराष्ट्रामध्ये जे हिंदू कन्सोलिडेशन झालेलं आहे त्याच्यामध्ये ओबीसी असतील किंवा वेगवेगळे समाज घटक असतील, ते धर्म या पातळीवरती भारतीय जनता पार्टीच्या बाजूला जाताना दिसत आहेत. आणि जर ते तसं असेल तर
या गोष्टीशी निगडीत असलेले जेवढे म्हणून आपल्या अस्मितेचे मुद्दे असतील त्यांना बाजूला करण्याच्या प्रयत्नाचा हा भाग आहे का, याची आपण सखोलपणे चिकित्सा निश्चित करू शकतो. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात किंवा छत्रपती संभाजीराजेंच्या संदर्भामध्ये आपल्याला शालेय पाठ्यपुस्तकामध्ये शिकवला गेलेला इतिहास आणि त्याची राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरची जी मांडणी आहे त्याच्यामध्ये फरक आहे. तो फरक मग आताच जे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की छत्रपती संभाजी महाराज हे जो विचार मांडत होते तो विचार तसा नव्हता असं सांगणं म्हणजे धर्मद्रोह आहे. किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये त्यांचं आणि मुस्लिम धर्मियांच्याबद्दलचं असलेलं जे नातं आहे हे जे गेली 2 दशकं महाराष्ट्रामध्ये सांगण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्याच्यातनं भारतीय जनता पार्टीकडं धर्म म्हणून वळलेला जो घटक आहे त्या घटकाला बाजूला करण्याचा प्रयत्न सुरू आहे असं म्हणायला पुरेसा वाव आहे. अर्थात छत्रपती संभाजीराजेंच्या संदर्भामध्ये की ज्यांनी 100हून अधिक 125हून अधिक लढाया लढल्या, जी एकही लढाई ते हारले नाहीत, ज्यांना 14 भाषेचा अभ्यास होता, ज्यांनी संस्कृतमध्ये ग्रंथसंपदा लिहिली. आणि मी ज्यावेळेला आग्र्यातनं शिवाजी महाराजांनी स्वतःची जी सुटका करून घेतली तोही फार प्रसंग मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये अजून फारसा चर्चेला आलेला नाही की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे दरबारामध्ये औरंगजेबांचं राजकारण केलं त्या राजकारणामध्ये त्यांनी जे डावपेच आखले त्या डावपेचामध्ये संभाजीराजेंना तिथं सोडून येणं हाही भाग आहे. सो संभाजीराजेंचं महाराष्ट्राच्या त्यावेळेसच्या राजकीय स्थितीमध्ये असलेलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते आणि त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये त्यांनी लढलेला लढाई, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांच्याविषयी आपल्याला जाज्वल अभिमान असणं ही साहजिक गोष्ट आहे, ती महाराष्ट्राची अस्मिता आहे. पण ही अस्मिता किंवा छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय जनता पार्टीसाठी पूजनीय आहेत. आणि आता कोणताही राजकीय पक्ष ही महाराष्ट्राच्या अस्मितेशी निगडीत असलेले जेवढे म्हणून महान पुरुष आहेत त्यांच्या नावानं जेवढं म्हणून राजकारण करता येईल ते करतायत असं मानायला पुरेसा वाव आहे. कारण गेली 6 महिने बघा राज्यपालांच्या संदर्भामध्ये त्यांनी केलेली वक्तव्य आणि त्याचे जे अर्थ महाराष्ट्रासमोर मांडले गेले किंवा भारतीय जनता पार्टीची वेगवेगळी नेते मंडळी किंवा भारतीय जनता पार्टीचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि आत्ताचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जी वक्तव्य केली त्यातून भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा महाराष्ट्राच्या या अस्मिता असलेल्या मंडळीवरती केवळ मतपेटीपुरतं प्रेम आहे असा सांगण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याला काउंटर करण्याच्या प्रयत्नात भारतीय जनता पार्टी होतीच. आणि अशा वेळेला श्री अजित पवार यांचं हे वक्तव्य आलं आहे. पण हे सगळं इतकं रंजक आहे. एकतर ज्यांनी 11 मार्च 2022चा आपला अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिलाच भाग बघितला असता तर तेव्हाच त्यांनी छत्रपती संभाजीराजेंची स्वराज्य रक्षक अशीच मांडणी केलेली आहे. आत्तासुद्धा जे शेवटचं भाषण होतं 30 तारखेचं त्या भाषणाच्या वेळेला प्रत्यक्ष सभागृहामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित होते, पण त्यांनी तेव्हा त्याला आक्षेप घेतला नाही. आक्षेप केव्हा घेतला की जेव्हा 1-2 दिवस झाल्यानंतर ह्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीच्या आमदाराकडनं विशेषतः मला वाटतं नितेश राणे यांच्याकडनं ते ट्विट केला गेला आणि त्याच्यातून धरणवीर यांना धर्मवीरांच्याबद्दलचा काय अभिमान आहे वगैरे अशा पद्धतीची मांडणी करायला सुरुवात केल्यानंतर मग श्री अजित पवार यांनी केलेल्या त्या वक्तव्याबद्दलचा वाद सुरू झाला. तो वाद सुरू झाल्यानंतर 2-3 दिवस त्याच्यावरती राष्ट्रवादी काँग्रेसकडनं ही स्वराज्य रक्षक हीच भूमिका मांडणाऱ्या भूमिका घेण्यात आल्या. विशेषतः श्री अमोल कोल्हे की जे स्वतःच छत्रपती संभाजीराजे यांच्या संदर्भातल्या भूमिका केल्यामुळं महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत, त्यांनी एक भूमिका मांडली आणि त्याच्यातून हा ऐतिहासिक पुरावाच मिळत नाही की ते धर्मरक्षक होते. तो जो त्यांच्या आयुष्यातला शेवटचा 40 दिवसाचा कालखंड आहे त्या कालखंडाबद्दल पुरेसे ऐतिहासिक दस्त उपलब्ध नाही आहेत, ते स्वराज्य रक्षकच होते अशा पद्धतीची भूमिका मांडली. त्यानंतर मग बारामतीमध्ये श्री शरद पवार सुप्रिया सुळे या उपस्थित असताना शरद पवार यांनी एक भूमिका मांडली जी अशी भूमिका होती की ज्याच्यातनं काय अर्थ काढावा हेही स्पष्ट होत नव्हतं. म्हणजे ते असं म्हणाले की ज्यांना हे स्वराज्य रक्षक म्हणायचं आहे त्यांनी स्वराज्य रक्षक म्हणावं, ज्यांना संभाजीराजे हे धर्मरक्षक आहेत असं म्हणायचं त्यांनी धर्मरक्षक म्हणावं. पण मग हा वाद तिथे मिटण्याच्या
ऐवजी पुन्हा श्री अजित पवार यांची जी पत्रकार परिषद झाली जी त्यांच्या खुलाशासाठीच होती, त्याच्यामध्ये मात्र त्यांनी आपण स्वराज्य रक्षकच मानतो आहोत अशी भूमिका घेतली. आणि म्हणून पहिला आपला जो भाग आहे की राष्ट्रवादी काँग्रेस ही भूमिका का पुढे रेटते आहे, तर भारतीय जनता पार्टीला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती महाराष्ट्रामध्ये जो सतत जनाधार वाढत चाललेला आहे. कारण कोल्हापूरसारख्या ठिकाणी, कॅन यू इमॅजिन, कोल्हापूरसारख्या ठिकाणी की जिथे ब्राह्मणेतर चळवळीचं केंद्र बनलं होतं 1920 साली, छत्रपती शाहू महाराजांच्या पाठिंब्यानं तिथं अनेक पुरोगामी चळवळी सुरू झाल्या. भारतात 1905 साली आरक्षणाचा जो प्रयोग झाला, जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांचं शिक्षण घेण्यासाठी बळ मिळालं, जिथे समाजातली जाती व्यवस्था दूर करावी म्हणून प्रयत्न सुरू झाले, जिथे अलीकडच्या काळामध्ये गोविंद पानसरे किंवा एन डी पाटील, कर्मराव भाऊराव पाटील अशा सगळ्या मंडळींचा वावर होता, त्या कोल्हापूरमध्ये गेल्या आठवड्यामध्ये भव्य असा मोर्चा निघाला. त्या मोर्चामध्ये पुरोगामी ह्या शब्दाला फुली मारली गेली आणि हो आम्ही हिंदुत्ववादीच आहोत अशी भूमिका घेऊन त्या मोर्चामध्ये या देशाची हिंदू राष्ट्र अशी घोषणा करावी अशी मागणी झाली. सो महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याच्याही आधी पोटनिवडणूक जी झाली, त्या पोटनिवडणुकीमध्ये शाहू फुले आंबेडकरांचं जिथं उगमस्थान आहे ज्या विचाराचं, त्या विचारातल्या शाहू महाराजांच्या कोल्हापूरमध्ये हेही खरं आहे की तिथे शिवसेनेचे राजन क्षीरसागर हे 2 वेळेला निवडून आलेले आहेत. आत्ता जरी शिवसेनेनं ती हिंदुत्वादी भूमिका सोडलेली असली तरी, ते जे जानवानी शेंडेचं हिंदुत्व नाही असं जरी शिवसेना म्हणत असली तरी तिथे शिवसेनेचे उमेदवार निवडून येत होते. भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला सुद्धा 2ऱ्या क्रमांकाची मतं मिळालीत. सो महाराष्ट्र हे जरी आपण पुरोगामी म्हणत असलो तरी हिंदुत्ववादी विचाराला इथे राजकीयदृष्ट्या सुद्धा मोठं बळ मिळालेलं आहे. भारतीय जनता पार्टी ही एक मोठी पॉलिटिकल फोर्स आहे आणि ही वस्तुस्थिती आहे. 2014-2019च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला लोकसभेसाठी 43-44 जागा जिंकता आल्या, हे त्याचं द्योतक आहे. अशा वेळेला जर भारतीय जनता पार्टीच्या मतामध्ये जर खंड पाडायचा असेल तर जे एका राजकीय पक्षाने करायला हवं तेच राष्ट्रवादी काँग्रेस करते आहे असं मानायला पुरेसा वाव आहे. आणि म्हणून मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातला मुद्दा पुढं आणला जातो. कारण श्री देवेंद्र फडणवीस हे आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नाही आहेत, त्यामुळं अभिजन आणि बहुजन असा वाद तर तिथं निर्माण करता येत नाही. तिथं एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत जे स्वतः मराठा आहेत. आणि म्हणून मग छत्रपती शिवाजी महाराजांवरती किंवा अशा महाराष्ट्राच्या अस्मितेवरती, शाहू फुले आंबेडकरावरती हे या मंडळींचं प्रेम नाही आहे अशी मांडणी आता राष्ट्रवादी काँग्रेसकडनं केली जाते आहे. आणि म्हणूनच हा बहुधा आज असं दिसतं आहे की छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर ते स्वराज्य रक्षक होते अशी ती मांडणी आहे. दुसरा मुद्दा जो वाटतो तो फार इंटरेस्टिंग आहे की श्री अजित पवार यांची आत्ताची स्थिती काय आहे, तर ह्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या आधी राज्यपालांच्या बद्दल जे वादंग महाराष्ट्रामध्ये तयार झालं होतं, तेव्हा असं वाटत होतं की आता राज्यपाल जाणार ही घोषणाच होणं फक्त बाकी आहे. परंतु सरप्रायझिंगली या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्यपालाच्या मुद्द्यावरून फारसा गोंधळ घातला गेलाच नाही ना. राज्यपालांच्या संदर्भामध्ये सभागृहाचं कामकाज बंद पडलं. जे काही झालं त्याच्यामध्ये झालं एवढंच की राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री जयंत पाटील यांचंच निलंबन झालं. आणि त्या निलंबनाला त्यांनी जरी माफी मागायला नकार दिला असला तरी विरोधी पक्षनेते म्हणून श्री अजित पवार यांनी विधिमंडळामध्ये माफी मागितली. श्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातला सुद्धा जो नागपूरमधला कथित भूखंड घोटाळा होता त्याबद्दलचा वादसुद्धा फार दीर्घकाळ चालला नाही. आणि एकनाथ शिंदे यांच्याकडं आलेल्या 40 आमदारांच्या मर्जीचं संपादन करण्यासाठी आणि कधीही महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील हे लक्षात आल्यामुळं ती जी खैरात सध्या सुरू आहे वेगवेगळ्या पद्धतीच्या निधीच्या घोषणांची, त्याच्याबद्दलसुद्धा, कारण महाराष्ट्राच्या आजवरच्या वाटचालीमध्ये सर्वाधिक पुरवणी मागण्या मांडला गेलेला हे अधिवेशन होतं ज्याच्याबद्दल खुद्द श्री अजित पवार यांनीच सुतोवाच केलं. पण त्याबद्दलसुद्धा सरकारची कोंडी झाली आहे असं दिसलं नाही. म्हणजे राज्यपालाच्या मुद्द्यावरती सरकारला काही फारसा प्रतिवाद करावा लागला नाही. श्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातला किंवा अब्दुल सत्तार यांच्या संदर्भातला किंवा संजय राठोड यांच्या संदर्भातला हाही मुद्दा फारसा चर्चेत आला नाही. आणि पुरवणी मागण्यासुद्धा विनासायास सरकारने मान्य करून घेतल्या. त्यामुळं श्री अजित पवार यांची जे आत्ता महसूल मंत्री आहेत श्री विखे पाटील यांच्यासारखीच राजकीय वाटचाल सुरू आहे का अशी चर्चा जी नेहमीच होते ती चर्चा त्याही वेळेला सुरू झाली होती.
आणि ती चर्चा कुजबूज स्वरूपात असली तरी ती नेहमीच होते, कारण 3 मोठी उदाहरणं आहेत. दिल्लीतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये श्री अजित पवार यांनी भाषण केलं नाही. शिर्डीमध्ये सुद्धा ते ऐन वेळेला भाषण टाळून निघून गेले. अगदी कालचं सुद्धा उदाहरण आहे की बारामतीमध्ये अजित पवार यांनी उपस्थित राहणं अपेक्षित होतं, पण तिथे ते उपस्थित राहिले नाहीत. आणि त्यामुळं श्री अजित पवार हे विरोधी पक्षनेते कसे झाले इथपासून ते डायसवरती कसे उपस्थित नव्हते अशा अनुषंगाने ती चर्चा होत असते. आणि तीच चर्चा श्री अजित पवार यांचा विरोधी पक्षनेता म्हणून असलेला जो परफॉर्मन्स आहे ती बघून सुरू झालेली होती. अशा वेळेला जर भारतीय जनता पार्टी श्री अजित पवार यांच्या त्या वक्तव्यावरून त्यांना कॉर्नर करत असेल तर श्री अजित पवार हे सरकार विरोधी आहेत ही भूमिका पुढं घेऊन जाण्यासाठी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज ही जी भूमिका आहे, हा जो वाद आहे, हा वाद पुढं घेऊन जाणं ही राष्ट्रवादी काँग्रेसची अपरिहार्यता असावी. आणि बहुधा या दोन्ही पातळीवरती ही चर्चा, हे विश्लेषण आपण अधिक मोठ्या पद्धतीनं करू शकतो की भारतीय जनता पार्टीकडे जो सर्व हिंदुत्ववादी जात समुच्चय त्यांच्या बाजूने गेलेला आहे तो कमी करण्याच्या प्रयत्नाचा भाग, किंवा श्री अजित पवार यांच्या संदर्भामध्ये ते प्रो गव्हर्नमेंट आहेत ही प्रतिमा पुसून काढण्याच्या प्रयत्नाचा भाग, अशा दोन्हीही प्रयत्नातनं हा जो वाद आहे, जो एरवी मिटायला हवा तो वाद मिटताना दिसत नाही. बाय द वे, कधी मला हा प्रश्न पडतो की महाराष्ट्रातल्या जनतेला खरंच या प्रश्नावरती उहापोह घडवून आणणं हे त्यांचा प्राधान्यक्रम आहे का? कारण ज्या आपल्या अस्मिता आहेत त्यांच्याबद्दल महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये प्रेम आहे. कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला या महानीय मंडळीचा उपमर्द करून महाराष्ट्रामध्ये राजकारण करणं शक्य नाही हे सगळ्यांना माहिती आहे. तरीसुद्धा ती जी वक्तव्य ती वक्तव्य पुढं आणली जात आहेत आणि महाराष्ट्रातले जे महत्त्वाचे मूलभूत प्रश्न आहेत त्या प्रश्नाबद्दल मात्र चर्चा होताना दिसत नाही. हे आपलं दुर्दैव आहे. मी गेल्या 15 दिवसापूर्वी गुजरातमध्ये होतो. गुजरातमधले अतिशय उत्तम रस्ते, तिथला विकास बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की गुजरात हे पुढं गेलं म्हणून आपण किती काळ चर्चा करणार आहोत. मध्ये मी कर्नाटकमध्ये गेलो होतो. तिथे विजापूर या जिल्ह्यामध्ये 3च वर्षामध्ये काँग्रेसच्या तेव्हाच्या प्रदेशाध्यक्ष आणि तेव्हाच्या जलसंधारण मंत्र्यांनी केलेलं जलसंधारणाचं उत्तम काम बघून आणि वेगवेगळ्या म्हणजे गोव्यासारख्या राज्यात किंवा आपल्या आजूबाजूला असलेल्या राज्यामध्ये जी काही विकास कामं सुरू आहेत ती बघून आपला प्राधान्यक्रम, मला असं म्हणायचं नाही की कुठलंच सरकार हे काम करत नाही, ते करतंय, पण महाराष्ट्रामध्ये ज्या चर्चा व्हायला हव्यात त्या मात्र दिशाहीन भरकटलेल्या आहेत. त्याबद्दल सर्वसामान्य जनतेच्या मनात तर काही प्रश्न असतील असं मला वाटत नाही. सो थांबूया आपण इथे. या प्रश्नावरती आपण मधल्या वेळीचा भाग यासाठी केला की आपण जे बघतो आहोत त्याहीपेक्षा मोठं राजकारण सुरू आहे आणि ते महाराष्ट्रातल्या जनतेला समजावून सांगावं हा त्या प्रयत्नाचा भाग होता. आमच्या मधल्या वेळीचा प्रत्येक भाग तुम्ही फार मनापासून बघताय. काही मौलिक तुम्ही सूचना करत आहात. प्रत्येकाला प्रत्येकाची मतं मांडण्याचा अधिकार आहे, पण महाराष्ट्रातली राजकीय स्थितीच अशी आहे की प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या तरी बास्केटमध्ये टाकायचंच आहे. तशाही तुमच्या प्रतिक्रिया येतात, पण त्याला आमच्या लेखी फारशी किंमत नाही आहे. तुमचे जर काही महत्त्वाच्या सूचना असतील, काही विषय तुम्हाला सुचत असतील तर ते जरूर कळवा. माझे आणि ABP माझाचे जेवढे म्हणून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत, मग त्यात फेसबुक आहे, ट्विटर आहे, इन्स्टा आहे, यूट्यूब आहे, ते सगळे फॉलो करायला लागा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.